इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री घनश्याम महाराज, श्री राधाकृष्ण देव, भगवंताचे सर्व स्वरूप पवित्र श्रावण मास अंतर्गत शिव महापुराण कथा कथेमध्ये विराजमान परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसाद दासजी स्वामी, उपस्थित सर्व हरिभक्त मंडळी, लाईव्हच्या माध्यमातून श्रवण करणारे सर्व भक्त मंडळी, सर्वांना जय श्री स्वामीनारायण। रुद्र संहितामध्ये सृष्टिखंड आपण काल पूर्ण केला। रुद्र संहितामध्ये जो सतीखंड आहे त्यामध्ये आज आपण कथा श्रवण करू। नारदजी ब्रह्माजींकडून कथेचं श्रवण करीत आहे। ब्रह्माजी सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, प्रारंभिक ज्या सर्व कथा आहे त्या सर्व सांगत आहे। सर्वप्रथम सनत कुमारांची उत्पत्ती झाली, त्यानंतर स्वतःच्या शरीरातून अनेक ऋषी उत्पन्न केले, वाणीद्वारा सरस्वतींची उत्पत्ती झाली। भगवान शिव यांची कुबेरसह मित्रता कशी झाली ही कथा, आणि भगवान शिवला कोणत्या कोणत्या फुलांद्वारा द्रव्यांद्वारा पूजन केल्याने संतुष्टता प्राप्त होते ती कथा आपण ऐकून गेलो। ब्रह्माजी म्हणतात की नारदजी, भगवान शिव यांनी कैलास पर्वतावरती निवास केला। आता त्यांची सर्वप्रथम लग्न कथा मी तुम्हाला सांगतो। भगवान शिव यांचं सर्वप्रथम लग्न हे सती माता सोबत झालं होतं। त्यामागे मला भगवान शिव विषयी ईर्ष्या भाव उत्पन्न झाला म्हणून हे सर्व घडलं, ती कथा मी तुम्हाला सांगतो। ईर्ष्या केव्हा उत्पन्न होते माहिती आहे? जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण आपल्यासारखा समजायला लागतो आणि तो थोडासा पुढे गेला की मग ईर्ष्या उत्पन्न होते। बरोबरी जिथे होते तिथे ईर्ष्या येते, आणि ईर्ष्या हमेशा जवळच्या माणसांमध्येच राहिलेली असते। आपले किती परिवारजन असले पण ते जर मुंबईला की पुण्याला राहत असले तर त्यांच्याविषयी आपल्याला ईर्ष्या एवढी होणार नाही। पण जवळपासमध्ये राहणारा असला, एकच शहरामध्ये गावात राहणारा असला तर त्याच्याविषयी ईर्ष्या होते। म्हणून ईर्ष्या ही जवळपास राहिलेली आहे। ब्रह्माजीला भगवान शिवची ईर्ष्या झाली, का झाली तर त्यामागे कथा सांगण्यात आली। ब्रह्माजी म्हणतात, मी माझ्या मनातून सनत कुमारांची जेव्हा उत्पत्ती केली त्या समयी एक कन्या माझ्या मनातून जन्माला आली। ती अतिरूपवान होती आणि तिचे नाव मी त्या समयी संध्या असं ठेवलं, की जिला पाहून मी मोहित झालो होतो। ती कथा मी तुम्हाला सांगतो की ज्या समयी संध्याची उत्पत्ती झाली त्या समयी अजून एक पुरुष जन्माला आला आणि तो पण अति सुंदर होता। माझ्या मनातूनच तो जन्माला आला होता। त्या पुरुषाला पाहून मी त्याला अशी आज्ञा केली की तू दरेकांच्या मनामध्ये निवास करून राहायचा। गुप्तरीतेने जेवढे पण पशु पक्षी मनुष्य आहे त्या सर्वांच्या मनामध्ये तू निवास करून राहा। संपूर्ण सृष्टी तुझ्या वशमध्ये राहील असा आशीर्वाद मी त्या पुरुषाला दिला। गुप्तरीतेने सर्वांच्या हृदयामध्ये तुझा वास राहणार। हे जे सर्व ऋषीगण आहे माझे पुत्र,
हे सर्व तुझं नामकरण करतील. आणि त्या समयी उपस्थित सर्व जे ऋषीगण होते त्या सर्वांनी त्या पुरुषाचं नाव ठेवलं कामदेव, दुसरं नाव ठेवलं मदन, तिसरं नाव ठेवलं मन्मत्त आणि चौथं नाव ठेवलं कंदर्प. ओम कंदर्प पदलनाय नम म्हणजे की करोडो कामदेवांपेक्षा पण सुंदर असे भगवान. कंदर्प अगणित अमित छबी की करोडो कामदेवांपेक्षा पण सुंदर भगवान रामचंद्रांची छबी आहे. तर कंदर्प शब्दाचा अर्थ पण कामदेव होतो. मन्मत्थ त्यानंतर आहे मदन. आपण संप्रदायामध्ये मदन मोहन जी महाराज आहे, तर तुम्ही पहा त्यांचं स्वरूप पूर्ण स्वामीनारायण संप्रदायामध्ये सर्वात सुंदर मूर्ती आहे, धोलेऱ्याच्या मूर्ती आहे, एवढं सुंदर स्वरूप आहे. तर मदन मोहनजी की कामदेवांना पण मोहित करून टाकेल असं स्वरूप ज्यांचं आहे असे भगवान कृष्ण. तर ह्या प्रकारे ऋषीगणांनी त्या पुरुषाचं नाव कामदेव, मदन, मन्मत्त आणि कंदर्प असं ठेवलं. आणि ब्रह्माजींनी 5 बाण त्या कामदेवांना दिले आणि सांगितलं की या 5 बाणांच्या माध्यमातून तो संपूर्ण सृष्टीला स्वतःच्या वशमध्ये ठेवशील. कामदेवांनी विचार केला की हे 5 बाण मिळाले आहे, एवढे आशीर्वाद मिळाले आहे, पाहूया काम करता की नाही. कोणत्या दुकानावर आपण वस्तू घ्यायला जातो म्हणजे दुकानदार काय म्हणतो, चेक करून घे जा. आणि आपण तिथे चेक पण करून घेतो. इलेक्ट्रिकच्या दुकानावर गेलो तर लाईट चेक करतो, पंख्याच्या दुकानावर गेलो तर पंखा चेक करतो. म्हणजे जे पण वस्तू घ्यायची आपल्याला ते वस्तू चेक करून घेतो. कामदेवांना शंका झाली, यांनी आशीर्वाद दिले, हे बाण दिले, आता चायनाचे आहे की रिअल आहे, चेक तर करावे लागतील. आणि त्या समयी जे ऋषीगण तिथे उपस्थित होते, ती संध्या नावाची स्त्री जिथे होती आणि ब्रह्माजी पण ज्या सभामध्ये उपस्थित होते, तिथे कामदेवांनी स्वतःकडे आलेले जे 5 बाण होते ते धनुष्यावर धरले. जसा त्या 5 बाणांचा प्रभाव सुरू झाला, सर्व जे तिथे उपस्थित ऋषीगण होते त्यांच्या हृदयामध्ये काम उत्पन्न झाला. ब्रह्माजींच्या हृदयामध्ये काम उत्पन्न झाला. आता तिथे दुसरी कोणी स्त्री नव्हती, एकच संध्या नावाची ब्रह्माजीची पुत्री तिथे उभी होती. जे ऋषी उभे होते त्यांची ती बहीण होती. तरी सुद्धा काम हृदयामध्ये उत्पन्न झाला आणि म्हणून सर्वचे सर्व त्या संध्याकडे पाहू लागले. म्हणून भगवान स्वामीनारायण यांनी वेदव्यासांचा एक मत हे शिक्षापत्रीमध्ये लिहिला की स्वतःची बहीण, मुलगी यांच्यासोबत पण एकांतामध्ये राहू नये. तर संध्या ज्या होत्या त्यांना पाहून सर्व मोहित झाले. संध्या पुढे धावू लागली, ब्रह्माजी मागे धावू लागले स्पर्श करण्याकरिता. आणि त्याच समयी तिथे जे सर्व ऋषीगण होते, दुसरे पण देवगण होते, त्यामध्ये धर्म प्रजापती नावाचे तिथे ब्रह्माजीचे पुत्र उपस्थित होते. त्यांनी त्या समयी भगवान शिव यांचं चिंतन केलं. भगवान शिव यांचं स्मरण करता बरोबरच भगवान शिव त्या सभेमध्ये प्रगट झाले. भगवान शिवकडे पाहता बरोबरच कामदेवांनी स्वतःचे बाण हे खालते ताणून घेतले, वापस घेऊन घेतले. सर्व भयभीत झाले. आणि त्या समयी ब्रह्माजीवरती भगवान शिव रागवले की सृष्टीची उत्पत्ती करणारे तुम्ही आणि तुम्ही स्वतःच्याच कन्यामध्ये मोहित झाले. मुनीजी जे सर्व मुनी उपस्थित होते, ऋषीगण होते, त्यांच्यावरती रागवले. आता या सर्वांमध्ये ब्रह्माजीवरती रागवले म्हणजे ब्रह्माजीला ते लागून आलं.
की मी मोहित झालो, स्वतःहून थोडी झालो, पण हे याच्या प्रभावामुळे झालो. पण माझ्यावर रागवले, माझ्या पुत्रांच्या समोर रागवले. मनोमनी तेव्हा संकल्प केला की एक दिवशी शिव हे वैरागी म्हटले जातात ना, यांचं पण लग्न करवण्याशिवाय मी राहणार, यांना पण लग्नाच्या फंदामध्ये मी टाकणार. तेव्हा ब्रह्माजी शांत झाले. ब्रह्माजी त्या कामदेवावरती पण रागवले. भगवान शिव तर अदृश्य होऊन गेले. ब्रह्माजी म्हणतात, कामदेव माझा पुत्र आहे, तुला मी आशीर्वाद दिले, तुला मी शक्ती अर्पण केल्या आणि त्याचा दुरुपयोग तू माझ्यावरतीच केला. जा, माझा तुला शाप आहे की तू हे माझ्यासोबत केलं, आमच्यासोबत केलं. हे तू जेव्हा भगवान शिव सोबत करायला जाशील तेव्हा तुझं मृत्यू होईल. तेव्हा नारदजींना ब्रह्माजी कथा ऐकवताना म्हणतात की ज्या समयी कामदेवांनी स्वतःचा प्रभाव सोडला होता त्या समयी तिथे उपस्थित दक्ष प्रजापतीच्या शरीराला घाम सुटला आणि त्या घामातून, त्या शरीराच्या पाण्यातून एक सुंदर अशी कन्या उत्पन्न झाली. त्या कन्येचं नाव सर्व ऋषीगणांनी रती असं ठेवलं आणि ती रती अति सुंदर होती. कामदेवांसारखी सुंदर असल्याने कामदेवांच्या प्रभावाने तिचा जन्म झाला होता, म्हणून तिचं लग्न कामदेवांसोबत करवण्यात आलं. अशा प्रकारे कामदेव आणि रतींचं लग्न झालं. नारदजींनी प्रश्न केला की ज्या संध्या मागे सर्व ऋषीगण आणि ब्रह्माजी स्वयं मोहित झाले, नंतर त्या संध्येचं काय झालं? तेव्हा ब्रह्माजी म्हणतात की संध्याला अति दुःख झालं की माझं असं कसं रूप, एवढी मी सुंदर आहे की ज्या सुंदरताला पाहून माझे पिता पण मोहित झाले. या सुंदरताला न ठेवणं योग्य आहे. अशी सुंदरता काय कामाची? म्हणून संध्याने असा निर्णय केला की ह्या देहाचा मला त्याग करून टाकायचा. आणि संध्या चंद्रभागा पर्वतावरती येऊन तपाचा प्रारंभ करते. पण तप कसं करावं हे संध्याला माहिती नव्हतं. ब्रह्माजीला अशी लाज वाटू लागली की ब्रह्माजी पण आता संध्याकडे जाण्याची हिंमत ठेवत नव्हते. कोणत्या तोंडाने जातील? म्हणून ब्रह्माजींनी स्वतःचे पुत्र होते वशिष्ठ ऋषी, त्यांना सांगितलं की तुम्ही जा आणि चंद्रभाग पर्वतावरती संध्या तप करीत आहे, तिला तुम्ही तप कसं करायला पाहिजे आणि तुम्ही तिला मंत्राची दीक्षा द्या. आणि त्या समयी वशिष्ठ ऋषी ब्रह्माजींच्या आज्ञेने हे चंद्रभाग पर्वतावरती आले. तिथे संध्या तप करीत होती. तिने पाहिलं की कोणी ऋषी आले आहे, पाया पडल्या. आणि तेव्हा वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की ब्रह्माजींनी मला तुला योग्य उपदेश देण्यासाठी पाठवलं आहे, मंत्र दीक्षा देण्याकरिता पाठवलं आहे. मी तुला मंत्र दीक्षा देतो, त्या मंत्राचा जप कर, जेणेकरून तुला भगवान शिव यांची लवकर प्राप्ती होईल. आणि वशिष्ठ ऋषींनी त्या संध्याला गुरुमंत्र दिला. ओम नमः शंकराय ओम असा मंत्र तिला गुरुमंत्र म्हणून दिला. आणि तप कसं करायला पाहिजे, कोणत्या प्रकारचे तिने आचार विचार ठेवले पाहिजे ते सर्व शिकवलं. आणि त्यानंतर तिथून वशिष्ठ ऋषी अदृश्य झाले. संध्याने तपाचा प्रारंभ केला. ओम नमः शंकराय ओम अशा मंत्राचा जप करू लागले. अनेक वर्षांपर्यंत तपानंतर भगवान शिव त्या संध्याच्या समोर प्रकट झाले. भगवान शिवचं दर्शन करून संध्या ती आनंदित झाल्या. आणि भगवान शिव म्हणतात की तुम्ही तप केला आहे म्हणून मागा, तुम्हाला काय वरदान पाहिजे आहे. तेव्हा संध्याने वरदान मागितलं की आजपासून मला असं वरदान द्या
माझ्यासोबत जसं घडलं तसं कोणासोबत घडणार नाही. माझा जन्म झाला आणि जन्म होता बरोबरच माझे पिता माझ्यामध्ये मोहित झाले होते. तर मला असं वरदान द्या की आजपासून जन्म होता बरोबरच कोणत्याच बाळामध्ये काम भावना उत्पन्न होणार नाही. भगवान शिव म्हणतात की बघा, आजपासून तुम्हाला मी वरदान देतो की मनुष्याच्या 4 अवस्था होतील. एक बालक, दुसरी कुमार, तिसरी युवान आणि चौथी वृद्ध अवस्था. ज्यामध्ये बाल अवस्थामध्ये काम भावना उत्पन्न होणार नाही, पण कुमार अवस्थाच्या शेवटच्या भागांमध्ये त्याला काम भावना उत्पन्न होईल, अथवा यौवन अवस्थामध्ये त्याला काम वासना जागृत होईल. अशा प्रकारे भगवान शिव यांनी वरदान दिलं. भगवान शिवने सांगितलं की तुम्ही आता या देहाचा त्याग करणार आहे, तर इथून थोड्या दूरवरती मेघातिथी नावाचे ऋषी यज्ञ करीत आहे. तुम्हाला कोणीच ऋषी पाहू शकणार नाही. अशा प्रकारे मी तुम्हाला वरदान देतो, तुम्ही जा आणि त्या यज्ञामध्ये शरीर सोडून द्या. भगवान शिवच्या आज्ञेनुसार संध्या होत्या, त्या चंद्रभाग पर्वतावरून निघाल्या. मेघातिथी नावाचे ऋषी अनेक ऋषीगणांना घेऊन यज्ञ करीत होते. त्या यज्ञामध्ये जाऊन स्वतःच्या शरीराचा त्याग करून टाकला. कोणीच ऋषी संध्याला पाहू शकलं नाही. शेवटी जेव्हा शरीराचा त्याग संध्या करीत होत्या, त्या समयी त्यांना वशिष्ठ ऋषींचं चिंतन झालं की त्यांनी मला गुरुमंत्र दिला होता की जेणेकरून मला भगवान शिव यांची प्राप्ती झाली. शेवटी अग्नीमध्ये प्रवेश केला वशिष्ठ ऋषींचं चिंतन करून, आणि यज्ञ समाप्ती जेव्हा त्या यज्ञाची झाली, त्या समयी त्या यज्ञामधून एक सुंदर कन्या जन्माला आली. म्हणजे संध्याने पुन्हा जन्म धारण केला. ऋषीगणांना आनंद झाला. मेघातिथी नावाच्या ऋषींनी तिला पुत्री स्वरूपाने स्वीकारले आणि सर्व ऋषीगणांनी एकत्रित होऊन अरुंधती असं त्या कन्येचं नाव ठेवलं, जिने शेवटी वशिष्ठ ऋषींचं चिंतन करीत करीत देहाचा त्याग केला होता. त्याच वशिष्ठ ऋषींच्या पत्नी अरुंधती या यज्ञातून संध्या ज्या होत्या पुन्हा अवतारामध्ये जन्माला आल्या. धीरे धीरे मेघातिथी ऋषींच्या आश्रमामध्ये त्या मोठ्या झाल्या. मोठा झाल्यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनी जाऊन अरुंधतीला उपदेश दिला. मेघातिथी ऋषीला समजवले आणि वशिष्ठ ऋषींसोबत अरुंधतींचं लग्न करवलं. अशा प्रकारे संध्याची कथा सांगण्यात आली. ज्या 7 ऋषींमध्ये वशिष्ठ ऋषी येतात आणि अरुंधती ज्या आहे ह्या पतिव्रता नारी पण म्हटल्या गेल्या. तर अशा प्रकारे संध्याची कथा सांगण्यात आली. त्यानंतर ब्रह्माजी म्हणतात की जेव्हा भगवान शिव माझ्यावरती रागवले होते माझ्या पुत्रांच्या समोर, आता ती कथा मी तुम्हाला सांगतो. मला अति दुःख झालं की जेव्हा भगवान शिव हे माझ्यावरती रागवले, मला ईर्ष्या त्यांच्याविषयी उत्पन्न झाली. मी मनोमनी नक्की केलं की या भगवान शिवला मी विवाहाच्या बंधनामध्ये टाकणार. ज्या दिवशी विवाहाच्या बंधनामध्ये पडतील ना, त्या दिवशी मी पण त्यांना ऐकवणार की बघा माझ्यावरती रागवले होते ना, तुम्ही पण कामासक्त झाले, तुम्ही पण विवाहाच्या बंधनामध्ये पडले. म्हणून मी माझा पुत्र दक्ष प्रजापतीला आज्ञा दिली की तू शिवादेवीचं तप कर. भगवान शिव यांची शक्ती आहे शिवादेवी, तिचं तू तप कर, शिवादेवीला प्रसन्न कर आणि शिवादेवीकडे वरदान माग की तुम्ही माझ्या घरी पुत्री बनून या. आणि ती पुत्री बनून आली म्हणजे तिचं लग्न भगवान शिव सोबत करव. हा पूर्ण मास्टर प्लॅन ब्रह्माजींनी केला. दक्ष प्रजापतीला आज्ञा मिळाली आणि दक्ष प्रजापती क्षीरसागराच्या किनारी जाऊन शिवादेवीचं तप करू लागले.
3000 वर्षांपर्यंत क्षीरसागराच्या किनारी दक्ष प्रजापतीने तप केलं. शिव महापुराणामध्ये वर्णन आहे, एक पायावर उभे राहून तप केलं. आपण एक माळा एक पायावर उभे राहून करू शकत नाही. 3,000 वर्षापर्यंत एक पायावर उभे राहून तप करू लागले. शिवादेवी प्रसन्न झाल्या. दक्ष प्रजापतीला वरदान मागायला सांगितलं. दक्ष प्रजापतीने ब्रह्माजीने सांगितल्यानुसार वरदान मागितलं की तुम्ही माझ्या घरी पुत्री स्वरूपाने प्रकट व्हा आणि पुत्री स्वरूपाने आल्यानंतर तुम्ही भगवान शिव सोबत लग्न करा, असं मला वरदान द्या. शिवादेवी म्हणतात, आता तू तप केला आहे म्हणजे वरदान देण्याशिवाय सुटका नाही. जा, मी तुला वरदान देते, मी तुझ्या घरी पुत्री स्वरूपाने प्रकट होईल, भगवान शिव सोबत लग्न पण करणार. पण एक माझी अट आहे, ज्या दिवशी तुझा प्रेम माझ्याविषयी कमी झाला आणि तो मला दिसला, त्या दिवशी मी जडून मरून जाईल, ही माझी अट आहे. दक्ष प्रजापतीने विचार केला, साक्षात शिवादेवी जर प्रगट होत असल्या तर माझा प्रेम त्यांच्याविषयी कधीच कमी होणार नाही. शिवादेवी अदृश्य झाल्या. ह्या बाजूला दक्ष प्रजापती स्वतःच्या मेहलामध्ये आले. दक्ष प्रजापतींच्या पत्नी आहे ज्यांचं नाव होतं विरिथिनी. समय जाता शिवादेवींनी विरिथिनीच्या उदरामध्ये प्रवेश केला. महिन्यांवरती महिने व्यतीत झाले. 9 महिने व्यतीत झाल्यानंतर सर्व तारा ग्रह यांच्या अनुकूलतामध्ये सुखद मुहूर्तामध्ये शिवादेवींचं प्रागट्य विरिथिनी यांच्या उदरापासून झालं. आकाशामध्ये देवतांनी येऊन पुष्पांची वृष्टी केली. मेघ वरसू लागले. अग्निशाळांमध्ये अग्नी प्रज्वलित झाले आणि दक्ष प्रजापतीने अनेक प्रकारांचे दान शिवादेवींच्या प्रागट्यानिमित्त दिले. जन्माचं नाव उमा असं ठेवण्यात आलं आणि शुक्ल पक्षाच्या चंद्रमासारख्या या उमा धीरे धीरे मोठ्या होऊ लागल्या. जेव्हा उमा सर्व सख्यांमध्ये बसलेल्या असायच्या तेव्हा मनोमन भगवान शिव यांचं चिंतन करू लागल्या. धीरे धीरे मोठं होतात. सती माताला चित्रकलाचा अति प्रेम होता, तर वारंवार भगवान शिवचे अनेक प्रकारांचे चित्र काढू लागले. ब्रह्माजी आणि नारदजी एके दिवशी दक्ष प्रजापतींच्या मेहलामध्ये आले आणि दक्ष प्रजापतीने स्वतःच्या कन्येला बोलवलं. ब्रह्माजी आणि नारदजींना माहिती आहे या साक्षात शिवादेवी आहे. मनोमन शिवादेवीला वंदन केले आणि जेव्हा दक्ष प्रजापतीने स्वतःच्या कन्येला ब्रह्माजी आणि नारदजींच्या समोर बसवले तेव्हा ब्रह्माजी आणि नारदजींनी सतींना उपदेश दिला की तुमचा जन्म हा भगवान शिव यांच्या सोबत लग्न करण्यासाठी झालेला आहे आणि भगवान शिव यांना प्राप्त करणे हे सहज नाही, तुम्हाला यासाठी तप करावं लागणार. आणि असा उपदेश देऊन ब्रह्माजी आणि नारदजी निघून गेले. आणि तेव्हा सती मातांनी असं नक्की केलं की मला आता तपाचा प्रारंभ करायचा आहे. इथे खूप सुंदर एक अशी कथा आहे की सतीजी तप करण्यासाठी कुठेच वनामध्ये गेल्या नाही. सती मातांनी तपाचा प्रारंभ हा स्वतःच्या मेहलामध्येच केला. स्वतःच्या मनाला एकाग्रित करून आणि तप करू लागल्या. अनेक वर्षांपर्यंत सतीजींनी तप केलं. जसं आता श्रावण सोमवार करतात, घरी बसले बसलेच करताय. कशासाठी? तर म्हणे शिवसारखा पती मिळायला पाहिजे. स्मशानामध्ये राहणारा तसा मिळायला पाहिजे का?
अनेक वर्षांपर्यंत तप केल्यानंतर सर्वे जे देवता होते भगवान शिवकडे गेले. भगवान शिवला म्हणतात, तुम्हाला प्राप्त करण्यासाठी शिवादेवीने अवतार धारण केला आहे. दक्ष प्रजापतीची कन्या ज्या सती आहे, उमा आहे, त्याच शिवादेवी आहे आणि हजारो वर्षांपासून ते तप करीत आहे. तुम्ही त्यांच्यासह लग्न करा. खूप आग्रह केला. भगवान शिव म्हणतात की लग्नाची तर इच्छाच नाही, पण तुम्ही म्हणत आहात म्हणून मी लग्न करतो. इथे जबरदस्ती लग्न करवण्यात येत आहे आणि जबरदस्ती करवलं तर मग पुढे काय होतं ते पाहण्यासारखं आहे. जबरदस्ती सर्व देवतांनी आग्रह केला आणि सतीजींनी तप केलं म्हणून भगवान शिव यांनी लग्नाला होकार दिला. पण शर्यत